तर कशा आहात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती. आणि आज आपण जाणार आहे देवदर्शनाला मढीला. तिकडून आपण शिर्डीला पण येणार आहे दर्शनासाठी. तर चला तर लगेच निघू आपण. आणि आजचा आपला प्रवास साधारणतः 250 किलोमीटर एका साईडने आहे. तर घरूनच आम्ही साधारणतः 11:30 वाजता निघालो आणि एके ठिकाणी थांबलो. बघू शकता इथे आम्ही थांबलो आहे आणि इथं आपण चहा पिणार आहे. तर चहा वगैरे पिऊन आणि नंतर आपण पुढे निघणार आहे. तेथून मग चहा वगैरे पिऊन आणि पुढं आपण पोहोचलो मढीला. तर इथून आपल्याला आता दर्शनाला तर गर्भागिरी पर्वत स्वयंभू अमृतेश्वर मंदिर इथं आहे आणि पवना नदीचं उगम स्थान पण आहे. तर लगेच आपण आता इथून निघू. दिसलाव का? इकडं गणपती बाप्पाची मूर्ती आहे, बारीक मंदिर आहे आणि इथून पायऱ्या आहेत चढायला. आपल्याला आता तेच पायऱ्याने चढायचं आहे. इथून पुढे ना आता मंदिर लागेल. या इथे पण मारला का? तर वरती चढून आम्हाला पहिलंच एकदम मस्त असं मंदिर दिसलं आणि तिथंच बसून थोडीशी विश्रांती पण घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. वरती आल्यावर मंदिराचा परिसर एकदम असा मस्त होता आणि रात्रीची वेळ होती तर एकदम अशी शांतता होती. आणि त्याच्यानंतर आम्ही आंघोळीला गेलो. आता आंघोळी झाले, आता निघालो. आता आपण आपला गाईड कल्प्याच आहे. पुढे जायचा, काय करायचा. फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फिरायला गेलो. आता आम्ही चाललो चहा चाललो आता चहा प्यायला. आमचा ऑपरेटर चहा घ्यायचा का? मग बसा ना, बसा ना, इकडे या ना. चहा घ्या. पहिला चहा. पतंजली एक नुसती पुढे येस सर. अरे लाईन पर म्हणते ना. नाही ना, लाईन आता तिकडून जॉश. यांना लई चहा लई आवडतो. मस्तपैकी सर्वांचा चहा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शनाला निघालो. आपलं दर्शन झालेलं आहे. आता मंदिरामध्ये आपण त्या साईडने जाऊ. थोडंसं आता फिरू. आपण दर्शनाचा
आपण रात्री तिथं गाडी लावली होती आणि त्या पायऱ्यांनी असं खाली उतरलो होतो आणि तिथून आणि या मंदिरापाशी चढून आणि या पायऱ्यांनी असं वरती चढलो होतो आणि त्याच्यानंतर मध्ये गेलो. आपण मढीला आलो होतो आणि आपलं दर्शन झालंय. आपले मित्र बघू शकता मस्त फ्रेश झाले. आता आपल्याला कुठं जायचं आहे? पुढं शनी शिंगणापूर शिर्डी अजून फिरायचं आहे आपल्याला आणि तिकडं आपली गाडी लावली. आता आपण गाडीकडे जाऊ आणि त्याच्यानंतर तेथून निघू. त्याच्यानंतर आम्ही आलो चैतन्य कानिफनाथ यांच्या दर्शनासाठी आणि तिथून मग आम्ही गाडीतून उतरलो आणि लगेच दर्शनाला गेलो. वरती थोडंसं फिरून आणि त्याच्यानंतर विठ्ठल रखुमाईचं मंदिर होते तर इथं गेलो आम्ही. तर इथं बघत होतो तर लई गर्दी होती. खूप असं सुंदर अद्भुत असं मंदिर आहे आणि त्याच्या मंदिराच्या भिंतीला एका साईडला अशी जागा आहे. तेथून पण त्याच्यामध्ये शिरता येतं आणि तिथं पण खूप असं सुंदर मंदिर आहे. आपण आता त्याच्याचमध्ये जाणार आहे. तुम्ही आता बघा बरं याच्यामधून किती असे माणसं बाहेर निघतील आणि लय अशी मध्ये मोकळी जागा पण आहे मित्रांनो. तर तुम्ही पुढे नक्की बघा. चला आपण आता इथून पण दर्शन घेतलंय. आता
कुठं जायचं आहे आपल्याला? तिथून मग शिर्डी जाऊ. कल्प आहे आपण जेवायचं कधी? येऊ ना आता रस्त्यामध्ये जाऊ ना. पण 10 वाजता चालू होईल रे. अजून 1.5 तास आहे. 20-40 10 नाही 20 ते पा 30 ला जातो मी सका सका भावाने 20 ला सेंड इकडे आम्ही थोडासा प्रसाद घेतलाय. प्रसाद घेऊन आपलं आता गाडीकडे जाऊ. टेबल स्टोऱ्या ठेवून ठेवून लेट झालो. हे पसंत आहे. इथे आम्ही थोडासा नाश्ता केला, म्हणजे वडापाव वगैरे खाल्ले आणि त्याच्यानंतर इथून निघालो. आपल्याला आता जायचं आहे शिर्डीला. शिर्डीला येताना आम्हाला लई टाईम झाला, तर भूक लागली होती. तर एका ठिकाणी हॉटेल बघितलं आणि तिथं मिसळ पाव खायला थांबलो. मस्तपैकी आपण मिसळ पाव खाल्ली आणि त्याच्यानंतर शिर्डीला निघालो. आणि शिर्डी इथून फक्त 5 किलोमीटर अंतरावर होती. आम्ही आता शिर्डीत आलोय. गुलाबजामुन खायले. आता आम्ही चाललोय दर्शनाला. आम्ही साईबाबाचं दर्शनासाठी जाणार होतो, तर मध्ये काही फोन अलाउड नाही, त्याच्यामुळे इकडे मोबाईल जमा करायला आलो होतो. आमचा दर्शन झालाय. आता फोन काय मध्ये घेऊन जाताना आला, त्याच्यामुळं आता मोबाईल भेटला आपल्याला. तर दर्शन वगैरे झालं आणि थोडंसं फिरून त्याच्यानंतर इकडं जेवणासाठी आलो होतो आपल्या ट्रस्टमध्ये. तर त्याच्यानंतर इकडं जेवणाची लई मस्त अशी सोय होती.
आम्ही आता निघू शिर्डीतून. आपल्याला आता घरी निघायचं आहे. आम्ही आता निघलो घरी. भेटू घरी. कसे मुडून आले. तर येताना रेल्वे येत होते, तर रेल्वे पण बघायला थोडा वेळ थांबलो होतो. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.